चला भाऊ, नवीन दिवस नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण। आज आहे 20 जून 2024 आणि आता वाजले ठीक दुपारचे 12 आणि मी आलो भाऊ आता एक अशा ठिकाणी। जाऊ दे ना, मी तुम्हाला सांगून काय राहिलो, तुम्हीच पुढचे शॉट पहा। छमको तो शॉट आता, चलो। आलं लक्षात? अलिबाग, जिल्हा रायगड। आता प्रश्न पडते की बा अठी याचं कसं? सोपी आहे। बंबईवरून भाऊच्या धक्क्यावरून फेरी असते, म्हणजे मी ज्यांना आलो त्याचं सांगतो। त्या बोटीतून मी आलो मांडवा लोक, आणि मांडवापासून अलिबागच्या बस स्टँड लोक आलो ॲटोनं। ॲटोवाल्यानं लेखानं 100 रुपये घेतले, पण हां तरी शेअर होती हो। ते करायचं नाही तर अलिबाग हे आहे बंबईपासून, अलिबाग बीच जर म्हटलं तर बंबईपासून फक्त 98 किलोमीटरवर आहे। हां, आणि एस टी गाड्या चालू राहतात, आणि स्वतःची जर बाईक असेल तर अतिउत्तम, मस्त मजा येते बाईक आली की। आणि आताचं वातावरण पाहिजे एकदम मस्त आहे। हां, तुम्हाला सांगतो मी या बीचवर आजचं वातावरण इतकं साजरं आहे की मी किती थांबू शकतो समजा। मस्त चितला घुरायला, मग टेम्परेचर नाही, ऊन नाही, हवा आहे मस्त, एक ठोक पडून गेला त्याच्याने एकदम मस्त वातावरण आहे। चितला घुरायला मराठी मी पाहतो बीच। फक्त ब्लॉग पाहिल्यावर मला अलिबागचं आहे लायक म्हणून खिजो जा नका हो। हां, एक सांगायचं राहिलं, हे जे तुम्हाला दिसते वरती हे आहे भाऊ कुलाबा पोर्ट। आणि तसं पाहिलं तर पाणी जर कमी असेल तर पैदल बी जाता येते तटलो, पण आता बा पाणी इतकं वाढलेलं आहे, समुद्र एवढा खवळलेला आहे की त्या कुलाबा पोर्ट लोक जायला ज्या बोट असतात ते शासनानं बंद करून टाकल्या किंवा अलाउड नाही केलं त्या तटलोक जायला। तर ती काही वस्ती आहे असं म्हणतात, आपल्याला काही माहीत नाही, आणि एका भेळवाल्यानं अटी सांगितलं। आणि दुसरी गोष्ट अटी वॉटर स्पोर्टही असतात लय, पण आता ते पाणी जास्त आहे, रब पाणी पडलं वरचं आणि भरती येला आहे, त्याच्यानं आजही ते बंद आहे। पण तरी इतकं करमून राहिलं हे बीचवर आहे, गाडी बिडी चालू आहे समजा। हे अटे दुरून अशी एक गाडी दिसते, लहान लेकराची खेळायला ते गाडी आहे।
हे इकडे उंट दिसते, ते उंटही आहे समजा. वॉटर स्पोर्ट बंद आहे फक्त. या अलिबाग विषयी अशी माहिती आहे की हे रायगड जिल्ह्यातलं आहे, पण जिल्ह्याचं मुख्यालय जे आहे ते हे अलिबागमध्येच आहे. आणि दुसरी गोष्ट, हे अलिबाग प्रसिद्ध कासाठी आहे, खंडाळे कांदे म्हणजे आपले पांडे कांदे ते अलिबागमध्ये भेटतात, त्यासाठी अलिबाग प्रसिद्ध आहे. चला बा धकतो मग मी. अपेक्षा आहे की तुम्हाला हाही ब्लॉग आवडला असेल, हा मस्त बीचही आवडला असेल. तर आवडल्यावर काय करावं लागते, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करावं लागते, आहे की नाही. आपण भेटू पुढच्या भागात, कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलंच आहे, अवघे विश्वच माझे घर, आहे की नाही. राम राम.